बुलढाणा जिल्ह्यात मका खरेदीसाठी शासकीय हमीभाव केंद्राची मुदत संपली आहे। मात्र अजूनही 70% शेतकऱ्यांचा मका घरातच पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। बुलढाणा जिल्ह्यात शासकीय हमीभावाने मका खरेदी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत 31 मार्च रोजी संपली आहे। शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अजूनही नोंदणी केलेल्या सुमारे 70% शेतकऱ्यांचा मका घरातच पडून आहे। मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत केवळ 30% शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला आहे। खाजगी बाजारात मका पिकाला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हमीभाव केंद्रांकडे होता। मात्र मुदत संपल्यामुळे आता शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत अडकले आहेत। यामुळे शेतकऱ्यांकडून शासनाकडे मका खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवण्याची आणि हमीभाव केंद्रांना मुदतवाढ देण्याची जोरदार मागणी केली जात आहे। शासनाला विनंती आहे की उर्वरित शेतकरी जे राहिलेले आहेत, ज्यांनी नोंदणी केलेली आहे, त्यांचा माल सुद्धा त्या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी व टार्गेट सुद्धा वाढवून देण्यात यावं, अशी माझी गोदाम व्यवस्थापक सहाय्यक म्हणून नम्र विनंती आहे। 12,253 क्विंटल आतापर्यंत खरेदी झालेली आहे, मका खरेदी झालेली आहे। बाकी शेतकरी वंचित राहू नये म्हणून शासनाला नम्र विनंती आहे माझी की बुवा अजून उद्दिष्टे वाढवून देण्यात यावे मक्काचे आणि त्या मुदत वाढवून देण्यात यावी, ही शासनाला माझी नम्र विनंती।